नमस्कार. मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर जो नारळ पूजला जातो त्या नारळाचा तुम्ही काय करतात? वाढवतात का विसर्जन करतात? नक्की काय करायला हवं चला जाणूया या व्हिडिओमध्ये. मुळात नारळ हा चिकू किंवा केळ सारखं सहज खाता येत नाही. नारळावर शस्त्रप्रहार करूनच ते वाढवावं लागतं. आणि मग अशात जो नारळ आपण लक्ष्मी मातेचा प्रतिकात्मक मुखकमळ म्हणून पुजतो त्याच प्रतिकात्मक मुखकमळावर शस्त्रप्रहार करणं प्रचंड वेदनादायी व अति क्लेशदायक आहे. परंतु काही ठिकाणी जल प्रदूषणामुळे स्थानिक राज्य संस्थांमार्फत नव्या नियमानुसार विसर्जन करण्यास मनाई केली जात असेल तर तो नारळ पुजलेला कलशावरचा नारळ 3 वेळा पाण्यात बुडवून नंतर मोकळ्या जागेत भूमीमध्ये अर्पण करावा. त्या निमित्ताने वृक्षारोपणही होईल. नारळ बुडवलेला पाणी तुळशीत घालावं. मुळात कलशपूजन म्हणजे नेमकं काय याचा स्वरूप समजून घेणंही महत्वाचं आहे. कलशाच्या तोंडाशी विष्णू आणि गळ्यात रुद्र बसलेले आहेत. ब्रह्मा मुळात स्थित आहे, माता मध्यभागी आहे आणि कलशाच्या उदरात सर्व समुद्र, 7 बेट आणि पृथ्वी आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे सर्व अंगास्थ कलशावर विसावलेले आहेत असा थोडक्यात या संस्कृत श्लोकाचा अर्थ आहे. हे कलशाचं मूळ स्वरूप आहे. त्याचबरोबर जेव्हा आंब्याच्या डाळ्या किंवा विड्याचे पानं या अशा काही वस्तू कलशात घालून त्यावर नारळ ठेवून वस्त्र अलंकाराने तो आपण सजवतो, पूर्ण कलशाची पूजा करतो, तेव्हा संपूर्ण कलशात देवीचं तत्व प्रकट झालेलं असतं. काही पूजांमध्ये कुलस्वामिनी म्हणून कलश पूजलेला जातो तर काही पूजांमध्ये महालक्ष्मी म्हणूनही तो पूजलेला जातो. तेव्हा कोणत्याही प्रसंगी कलशावर पूजलेला नारळ हा विसर्जन करा किंवा भूमीत अर्पण करा, पण कृपा करून वाढवू नका आणि कुठल्याही अपवित्र ठिकाणी टाकू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.